हे बघा घाबरायचं काय कारण नाही एवढं. जे होईल ते एवढं काठायला यायचं नाही. होईल 2-4 आणि पण त्यावेळेस त्यांना समजून सांगायचं आमचं प्रेम आहे, आम्ही शेवटपर्यंत कडाल देऊ. बेचं नाही पळून जाणं हा शेवटचा पर्याय नाही. ऋषी ऐकून घे. त्यांच्या घरची इज्जत आहे ना, मागं पुढे त्यांचं बघणार आहे कोणतरी. काय करीन आपण एखादाच बोललेलं आहे ना, 2 टोके खाईल. पण आपल्याला जे करायचं ते करायचं, आपण ठरलंय ना ती. पण आधी सांगून बघायचं. कळलं? येते ते आता घाबरायचं कारण नाही. काय असेल त्यांना स्पष्ट बोलायचं. ओळख कशी झाली काय विचारते, अजिबात भ्यायचं नाही. हा तो हाय म्हणून नाही तर मग काय त्यांना नाही वाटत त्यांची बहीण आहे, त्यामुळे आता बोलायचं. कळलं साक्षी? कळलं? हो. तू जर पलटी हल्ली तर त्याचं लय अवघड होईल. त्यामुळे तुला खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. आहे तुझी तयारी तशी? मीच बोलत होतो विनीत. आता हे प्रेम करते एकमेकांवर. ते म्हणत होते पळून जायचं. मी म्हणलं आज त्यांच्या भावाला बोलू, काय असेल ते तुमच्याशी बोला. इतक्या काटाले नाही तुम्ही ती जबरदस्ती लग्न करताय म्हणे, तिला सोयरी आणताय, आता लग्न करायचं म्हणलं म्हणून म्हटलं. नाही आम्ही एवढं सोयरिकी आणतोय ते ह्याच्यासाठी कॅन्सल करत होती काय तुम्ही? हा आम्ही याच्या त्याच्या सांग तू हातापाया काय मगाशी म्हणलं, सांग की काय असेल ती. आम्ही किती जणांच्या हातापाया पडतोय, काय करतोय? हा माणसं सांगून आम्हाला स्थळ येतात ती. आणि जबरदस्ती म्हणजे चांगलं बघतोय मागचं पुढचं तवाच आम्ही बांधतोय ना स्थळ. का असं उठसूट कुणाला पण म्हणतोय करा आमच्या पुरी बरोबर लग्न. मला आवडतं याच्यासोबत लग्न करायचं मला. म्हणजे पळून जायची तयारी झाली काय बरं? ती जीव दिनं ती म्हणायची म्हण. जीव दे आणि ह्याच्यासाठी. आणि आम्ही काय केलं इतके दिवस तुझ्यासाठी? आम्ही वाढवली, मोठी केली, तुला जीव द्यायसाठी मोठी केली का? आणि ह्याच्याशी लग्न करायचं तुला? हो. काय करते ती काय का करेना, मला करायचं त्यासोबतच. काय का कारण म्हणजे तुला माहिती नसेल काय करते ती. वर्ग कमवतंय किती, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, घरची परिस्थिती काय आहे, आईबाप कशी आहेत, माहिती काढायला लागती. कळतं का तुला काय थोडंफार? काय गरज नाही माहिती काढण्याची मला. सगळं तर चांगलं आहे. ए तुझ्याशी नाही बोलायचे मी. मग लग्न करायची बास मला एवढं तर मी जीव दिल नाही तर. जीव देशील? हो. एवढा जीव वर आलाय का तुझा? जीव देशील? अहो जीव द्यायचं तर दुसऱ्या गोष्टींसाठी द्या, ह्या असल्या फालतू गोष्टींना. माणसाने करिअर बघावं, अख्खं आयुष्य पडलंय पुढं. लग्न झालं म्हणजे सगळं का? नाही मला करिअर करायचं. जीव जाईपर्यंत अभ्यास कर ना. किती मोठी IAS होशील, डॉक्टर होशील. नाही मला व्हायचं. नाही व्हायचं? नाही व्हायचं. ती सगळी येडी आहेत. तुम्ही प्रेम करणारी शानी का? हो. का घरात धुणं भांडी करायची काय लग्न करून? ती करीन माझी, मी बघीन ती पुढचं. हे कसं असतं यांना हे वयात समजत नाही. पण आता ती हा नंतर फोन करतो तुला, थांब. इथं महत्वाचं. दादा मला यासोबत लग्न करायचं बघ. बास नाही तर मी जीव देईन बघ आताच्या आता. ऐ तसलं मला काय सांगू नको बरं का. एक त्याला मी ओळखत नाही, कोण कुठला पोरगा आहे, आपल्या परिचयातलं बी नाही, नात्यातलं बी नाही. आणि कसं काय तू असं ठरवलं? तीच कॅसेट लावली लग्न करायची. पण पोराचं काय माहिती आहे का? आम्हाला काय सांगितलंय तुला सुद्धा माहिती मला देणं घेणं ना. बास तुम्हाला एवढंच सांगते. काय पोरगी असं तिला करते? काठाला आलेले. मी ते तुला पहिल्यांदाच म्हणले होते बघ आता ये. अवले काय ठरलं येऊ दे, आपण काहीतरी माहिती तर त्यांना पाहिजे म्हणलं ना. घरच्यांना बोलून व्यवस्थित आज तुमची चर्चा इज्जत जाण्यापेक्षा काय असेल ती समोर होईल. नाही तुम्ही जाणते, तुम्हाला तरी पटतंय का म्हणूनच हे? मी म्हणलं ना आता एक बघा त्याचं गॅरेज आहे स्वतःच व्यवस्थित आहे. फक्त ह्यांची तुमचं मोठ्या घरी बघत असता ते नाहीये एवढं. ते आपण कष्टाने खाणार पोरग, त्याला तसलं व्यसन नाही, काही नाही. बरं आम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आणलं तर का कॅन्सल करायचं? मग हिला विचारू ना तिचं काय नाही ते. मला नाही करायचं. नाही माझ्याशी करायचं? दुसऱ्या सोबत मला करायचंच नाही लग्न. झालं काय रे? तू नाही, कशी नाही सोड, करत सोड. बघतो मी. तिला सोडा ना. मला- तुझं काय रे? तुझं काय हात धरायचं कारण आहे मध्ये? त्याला हातच नको दादा. काय नवरा करणार आहे आहे? माझा लग्नाचा. लग्नाचं नवरा? हो. व्हायचं आहे अजून. आणि त्याच्यासाठी भावाला आताच आवाज वाढून बोलवायचा का? तुला एक सांगतोय बरं का मी, गप घरी चल आणि मी सांगतोय तसं कर. मी घरी येणार नाही. मग काय करणार आहे तू? मी लग्न करणार आहे सोबत. याच्यासोबत लग्न करणार हो. तू? लय तोंड चालायला लागले का तुझं मी? दादा तुम्ही सांगते ना तुम्ही जीव देईन नाही तर हो. काय करशील? ए ए अरे ते मी तुम्हाला काय म्हणलं? अहो, सरक. अरे ती बाटली घे त्याच्या आधी हाती. काय लोक मी तुम्हाला आधी काय सांगितलंय की इथपर्यंत आलेले त्यांचं बावळटासारखं काय लावलंय? भावड. असं काय केलं म्हणजे तुम्ही उदी? समजून घ्या ना. तुम्ही काय त्यांना होईल त्यांच्या मनात तुम्ही काय जाणार आहे? अहो, त्यांना एकूण ती एक बहीण आहे, ते काय तीच जर तुम्ही नाही राहिली कशासाठी मिली उद्या काय झालं तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही
तुम्हाला समजतंय की विषय हे हुल्लड वयातलं प्रेम आहे, पण कसं असेल ना ती सोडित नाही एकमेक. तुम्ही जेवढं ताणताल ना तेवढा जास्त त्रास होईल. अहो हा आलडवायतलं प्रेम आहे ते कळतंय, मग तेच कळत नाही त्यांना. प्रेम बरोबरच्या चुकीच्या माणसावर केले का बरोबर, तेवढी अक्कल तर पाहिजे त्यांचं ती ना. भोगते ना त्यांना माझी ते- मी बघून घेईन ती, माझी मी पुढचं बघून घेईन. शेवटी आम्हाला निस्तरायचंय, तुम्हाला नाही. तुमच्यापाशी येत नाही मी पुन्हा, इथून पुढे येत नाही तुमच्या घरी. 1 मिनिट, तिचं ती निस्तरणार आहे ना. एक काम करा, तुमचं म्हणणं आहे ना, तुम्ही जाणता माणूस आहे इथे. ह्याच्यापेक्षा तर चांगलंच आहे ना. नाही, तुम्ही जाणता माणूस आहे. हा. तुमच्या साक्षीला सांगतो इथे, यांना काय करायचंय ते करू द्या. तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने व्यवस्थित झोप, तुम्ही नाही एकदम थोडं 100 माणसात लग्न लावून द्या. पण माझं काय म्हणणं आहे, तुमची थुतो करून घेऊ नका. ह्यांना बी डोळ्यासमोर तुम्ही असं जमवलंय, हा गेले कुणी पाहुणा म्हणलं तरी म्हणा, खपून घ्या. पण म्हणण्यापेक्षा हे चांगला पर्याय तुम्हाला. आम्ही रजिस्टर लग्न लावणार आहे फक्त हा, यांचं. तेवढं सुद्धा चालेल. जमन तुम्हाला? 2 साक्षीदार जमन आणणार, का? हो 2 साक्षीदार आणणार आणि कोर्टात लग्न लावणार. उद्या काय बरं वाईट झालं तर तिकडं नोंद झालेली आहे, पोलिस हे बघून घ्या त्यात. आणि लग्न झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघायचं, आमचा संबंध नाही. तुम्ही लय म्हणता ना, आम्ही आमचं निस्तारू, तुमचं तुम्ही निस्तारा. बरं, जोपर्यंत आता खांद्यावर हातभार येत काय नाही करू नका, तोपर्यंत व्यवस्थित करणार. घेऊन जा. एक सरळ सरळ यांच्या वडिलांना त्यांना घेऊन येतो, जातो यांच्याबरोबर. काय केलं तर बघू आपण. काय करू नका त्यांना. काय केलं म्हणजे आमची बी पोरगीच आहे ना. हा, जा त्यांच्याबरोबर. येऊ नको. चल हो पुढे, आलो मी. काही चुकलं आपलं होत असतं, काही विषय नाही. नाही पण पोरांची मजल कुठपर्यंत गेली. होतं आता ह्या वयात आपण नाही समजून घ्यायचं कोणी. तुम्ही पण याला साक्षीला आहे बरं का, उद्या काय झालं बरं वाईट. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला उगाच बोलून घेतलं मग. हा चल.